नमस्कार मंडळी, आज आपण मठ्ठा कसा करायचा ते पाहणार आहोत। पूर्वीच्या काळी लग्नाच्या पंक्तीमध्ये मठ्ठा हा ठरलेलाच असायचा, तर तोच लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा कसा करायचा ते पाहूयात। मठ्ठा बनवण्यासाठी आपल्याला जिरी पावडर लागणार आहे, तर त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये जिरी टाकलेली आहे। तर जिरी तुम्ही बघू शकता मी जास्त प्रमाणात घेतलेली आहे, कारण जिरी पावडर बनवून ती मी स्टोअर करून ठेवणार आहे, म्हणजे जेव्हा देखील मला मठ्ठा करायचा असेल तेव्हा मला पुन्हा जिरी भाजून त्याची पावडर करायची गरज पडणार नाही। जिरी पावडर तयार असेल तर आपण मठ्ठा झटपट बनवू शकतो, त्यामुळे जिरी मी थोडीशी जास्त भाजते आहे। तर या ठिकाणी 2 ते 3 मिनिटं जिरी भाजायची आहे, जास्त करपवायची नाही आहे। फक्त जिरीचा हलकासा वास सुटला की गॅस बंद करायचा आहे आणि जिरी थंड होऊ द्यायची आहे। यानंतर जिरी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी ती बारीक वाटून घेणार आहे। या ठिकाणी जितकी जास्त शक्य होईल तितकी बारीक पावडर करायची आहे। हे पहा, मस्त अशी जिरी पावडर तयार आहे। आता आपण मठ्ठा बनवायला घेऊया। तर या ठिकाणी मी एक मोठी वाटी दही घेतलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, 1 चमचा जिरी पावडर आहे, मीठ आहे आणि 1 मिरची बारीक चिरून घेतलेली आहे। आता दही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते फिरवून घ्यायचे आहे, जेणेकरून दह्यातल्या गुठळ्या फुटतील। या ठिकाणी दही मिक्सरला फिरवण्याऐवजी ते रवीने घुसळून घेतलं तरीही चालेल, पण मिक्सरला दही फेटल्याने वेळ कमी लागतो। तर अशा प्रकारे फेटलेलं दही एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यानंतर ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने 4 वाट्या याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण घेतलेलं साहित्य टाकूयात। तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्यानंतर 1 चमचा जिरी पावडर टाकलेली आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकलेली आहे। आता या ठिकाणी मिरची आणि कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकली तरीही चालेल। आता या ठिकाणी सगळं साहित्य टाकल्यानंतर दही पुन्हा एकदा रवीने घुसळून घेणार आहे। आता साधारण 5 मिनिटे मी अशाच प्रकारे दही घुसळून घेणार आहे आणि आपला मस्त असा लग्नाच्या पंक्तीतला मठ्ठा तयार झालेला आहे। मठ्ठा जितका पातळ असेल तितका टेस्टी लागतो आणि खास करून उन्हाळ्यात जास्त पिला जातो। उन्हाळ्यात मठ्ठा पिण्याचे फायदे देखील अनेक आहेत। तर तुम्हीही मठ्ठा नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।